नमस्कार मित्र सोनी. आज ना ऐराणी बातम्यां शेवटी एक पॉझिटिव्ह बातमी नक्की ऐका. नोव्हेंबरना अखेरीस व्हावशे हिवाळी अधिवेशन. शेअर बाजार 4 दिवस बंद राही. आईच्या हस्ते वेल डन आई चित्रपटनं ट्रेलर प्रदर्शित व्हायनं. 31 ऑक्टोबरले चित्रपट सिनेमाघरमा यी. अनुभवी तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम जागतिक तिरंदाजी विश्वचषक स्पर्धामा फायनलमा कांस्य पदक जिंकं. IPLना लिलाव डिसेंबरमा विदेशमा होऊ शकस. स्मृती मंदाना बनावशे इंदोरनी वहू. फिल्म निर्देशक व गायक पलाशशी लग्न करावशे. मनु भाकर रुमादेवी दिव्या यंग यासले इंडिया कंट्री अवॉर्ड भेटना. अयोध्यामा जानेवारी ते जूनपर्यंत 23 करोडपेक्षा जास्त भाविक पोहोचणार. देशमा MBBSना 10,650 सीट व 41 नवीन मेडिकल कॉलेजले मंजुरी भेटणी. प्रधानमंत्री मोदीजी 24 ऑक्टोबरले समस्तीपुर माईन करावशेतस चुनावी अभियाननी सुरुवात. एशियाई चॅम्पियनशिपमा भारतने जिंका 10 पदके. विराट कोहलीने सांग की ऑस्ट्रेलियाना प्रतिकूल वातावरणमा मजबूत खिलाडी बनामा कशी मदत भेटणी. सचिन, राहुल व सेहवाग यासनी खूप प्रभावित करेल शे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आता संभाजीनगर व्हयनं. आदि कैलाश यात्राले यावर्षी सर्वाधिक 31,187 श्रद्धाळू पोहोचणार. एकदिवसीय क्रिकेट टीमना 7 महिन्यानंतर रोहित व कोहलीनी वापसी व्हयनी. तमिळनाडूना विरुधुनगर जिल्हाना शिवकाशीमा देशना 90% फटाका बनतस. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा जळगावमा 24 ऑक्टोबरपासून सुरू व्हावं शेतस. महाराष्ट्रले केंद्राकडून 1,566 कोटींनी मदत जाहीर. शहरनं कार्बन प्रदूषणनं प्रमाण आते उपग्रहद्वारे मोजता येवावशे बरं का. दिल्लीमा 2028 पाईन एअर टॅक्सी सुरू होई शकी. या होता मित्रस्वनी आजना महत्त्वाना ऐराणी बातम्या. आता एक पॉझिटिव्ह बातमी आहे का. राजस्थान लोकसेवा आयोगना निकाल लागणार. 2023मा एक परीक्षा व्हायला होती आणि त्यानामा राजश्री पारिख यासनी वयना 42व्या वर्षी त्यासना कॅटेगरीमा राजस्थानमा पहिला क्रमांक प्राप्त करा. दखा 2021मा नवरानं निधन व्हायलं होतं. त्यानंतर काही सहाराने कुटुंबनी जबाबदारी, 2 पोरेसनी जबाबदारी आणि त्यासनी आई जबाबदारी सांभाळत एक प्रायव्हेट शाळामा टीचरनी नोकरी करी. आणि 2 म्हणजे बघा 2023नी लोकसेवा आयोगनी परीक्षामा राजस्थानतून त्यासना कॅटेगरीमा पहिला क्रमांक प्राप्त करा. एवढं यश संपादन करणं सोपा विषय नाही रास मित्रस्वनी. पण काहीतरी कराने जर इच्छा राहिली ना तर आपण निश्चित आयुष्यमा पुढे जाऊ शकतस, काहीतरी बनू शकतस. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हार मानू नका. बाकी त्याचे सांगा की संघर्ष करत राहा, सोशल मीडियापासून दूर राहा, प्रॉपर प्लॅनिंग करा. रोज तेवढा अभ्यास तुम्हाला व्हायला पाहिजे. एक महिला जिनं वय 42 वर्ष आहे, 2 पोरीसनी जबाबदारी आहे, कुटुंबनी जबाबदारी आहे. नवरानं 2-3 वर्षे पहिले दुःखद निधन होई गे तरी त्या ताईनी हार मानी नाही. राजश्री पारिख यासनी राजस्थान लोकसेवा आयोगनी परीक्षामा राजस्थानमैन त्यासना कॅटेगरीमा पहिला क्रमांक प्राप्त करा. आई होती आजनी ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलनी मोटिवेशनल स्टोरी. तुम्ही पण प्रेरणा लिया आणि मेहनत करा. 2 मित्रसला व्हिडिओ नक्की वाटलावा. थँक्यू मित्रसुनी.